ओ प्रतीक्षा मॅडम, जरा आवाज कमी करता का हो? आम्ही व्हिडिओ चालू केला यूट्यूबचा. आज तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, चक्क आमची प्रतीक्षा मला ना काम करू लागती, भांडी घासू लागती. पण आमच्यात कसं कामाच्या पाळ्या लावलेल्या त्या. माझ्याकडे सकाळचा स्वयंपाक असतो, माझ्याकडं भांडी पण असतात. पण आज आमची प्रतीक्षा म्हणली, मम्मा भांडी पण राहून दे आणि स्वयंपाक पण राहून दे. म्हणलं का ग? एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर कुठलं काम मला मम्मीकडून करून घ्यायचं असेल ना तरच मी काम करते. मी लय स्वार्थी माणूस आहे. आणि ह्या स्वार्थी मुलीला काय द्यायचंय तुम्हाला माहिती आहे का मम्मी? मैत्रिणींनो, मम्मी त्यांना सरप्राईज सरप्राईज आहे तुमच्यासाठी. ती नव्हती का एकदा बोंबलत होती लय दिवसापूर्वी, हा मला पाहिजेत मला पाहिजेत. बरं ठीक आहे म्हणलं, घेऊ बड्डेला आपण तुझ्या. तर तुम्हाला सरप्राईज आहे मैत्रिणींनो, एक सुंदर असं. त्यामुळे आमची पती म्हणली, मम्मी तू काम कर, तू लाडू कर, लय लाडू करून इक, लय मसाला करून इक, मी इथलं सगळं करते. हा पार्ट टाइम जॉबला लागली आमची पती, नाही का, इंटर्नशिपला आली ती. 1.5 किलो लाडू मला अर्जंट आहे तर म्हणून हे खजूर सोलायला घेतली. ही पण मिळती बरं का सोललेली, पण आपला विश्वास नाही मैत्रिणींनो त्याच्या, कसली असते कसली नसते. मग आपलं घरी आणून सोलायची, हा का ना गो पते? हां, तुम्हाला जर लाडू खायचं असतील खजूर ड्रायफ्रूटचं, खजूर शेंगदाण्याचं, खजूर शेंगदाणे तुपाचे गुळाचे, तर तुम्हाला मी सगळ्याचं रेट सांगते. आता हो का, खजूर तर 40 रुपयांनी वाढली किलोला. आणि काजू बदाम तर काय, काजू तर 1399 रुपये किलो. मेलगाड्या कसं विकायचं ग मैत्रिणींनो? 850 रुपये किलोने मी तुम्हाला तुपातलं लाडू विकते. ह्याचं खारीक ड्रायफ्रूटचं कमीतलं मिळतात बरं का, पण काय होतं लई दिवस टिकत नाही, क्वालिटी नसते, त्यामुळे नको म्हणलं. माझा नंबर घ्या, 9657480033. आमची पती मला काम करू लागते या लगे. ह्यातल्या काय काय जरी म्हणणार पुरीला गोड बोलून काम करायला होते, असं काय नाही मैत्रिणीनं. पुरीला गोड बोलून काय बोलत नाही मी. स्वार्थ असला तर करते. त्या दिवशी मी म्हणलं मी नाही घेणार, पुरगी झोपली, हिरबो हातरुणाच्या गड्या घातल्या नाही पोरीने. म्हणलं बेलो गड्या, हे तर लय अवघड काम आहे म्हणलं. तर तुमच्या इथं आहे का पाऊस? आमच्या इथं सकाळ धरणं येतोय. येस, झोपीतनं उठायचं असं पावसाने शितोडा हाणून ठेवता सगळ्या दारात. म्हणलं मेलं, फुलं झाडा ये नको काहीच नको. तर आता मैत्रिणींनो, मी ना हे खजूर सगळे सोलणार आहे आणि तिकडे जाणार आहे प्लॅनमध्ये. 3 किलो शेंगदाणे भाजायचे, 3 किलो शेंगदाण्याचे लाडू करायचे, खारीक ड्रायफ्रूटचे लाडू करायचे, खजूर ड्रायफ्रूटचे लाडू करायचे, शेंगदाणे खजूरचे लाडू करायचे. तरी नाचणीचं पीठ काय दळलं नाही, ताईसाहेब तर म्हणते नुसतं ड्रायफ्रूटचंच लाडू आकाने पाठवलं. ही दीदी करायची होती नाचणीचं लाडू, मला नाही ती येतं ना, कुठं वायता करून घेऊ. त्याला 1 किलो खजुरीला 1 किलो नाचणीच्या पिठाला अर्धा लिटर तूप लागतं. अर्धा लिटर तुपात भाजावं लागतं. तर माणसं पुन्हा एवढं पैसे देतात का नाही? एक तर तुपाचं रेट वाढलं, त्याचं मरणाचं सगळंच वाढलंय. ताईसाहेब मानले होते ती, पण बघू करीन ज्या दिवशी निवांत असेल त्या दिवशी. आय आय आय, एवढी परातभर खजूर सोडली म्हणजे 2 किलो. आयती बी मिळती 10-20 रुपयांनी जास्त असते, पण नको आयती. इथं कसं ह्याच्यात काय आहे का बघता येतं, एकदम सुंदर आहे. आणि हे काय नाही, हो का अशी चाकूने तिला अशी सोलायची. आता आम्हाला कसं प्रॅक्टिस आहे. मी तिकडं सोलणार होती प्लॅनमध्ये जाऊन शेंगदाणा भाजत, पण आई म्हणली इथंच बस मम्मी. मग हिला लय बरं वाटतं मी इथं बसल्यावर. तुम्हाला माहिती आहे का, लय छान वाटतं दीदीला आमच्या. तुम्हाला शुगर फ्री, तुम्हाला ते गुळबेळ टाकून लाडू पाहिजे ना असते ना, गुळबेळ नको तरी मिळते ना बऱ्यापैकी. मी खजुरीचाच वापर करते. 8 किलो लाडूला मी बळच 600 ग्रॅम गुळ टाकते. ह्याच्या लाडूला, ड्रायफ्रूटच्या लाडूला 8 किलो लाडूला 600 ग्रॅम गुळ असतो. काय काय ताईसाहेबांना साखर ही हाय चालत नाही. जी म्हणतात का नाही आम्हाला कसलंच नको गुळ, त्यांना बी मिळतात आपल्याकडून. मला दाखवायला सोड होत नाही. हात भरलेला असतो ह्यो असा आणि कॅमेरा कुण्या धरायचा आणि मला पडलेला असतो उरकायचं. त्याच्यामुळे मी आपलं वा हा गुळ पण ऑर्गॅनिकच असतो आपला. म्हणजे
हे असं. आणि मला ना काय होते कंबर ही दुखते, मग हिला म्हणलं थांब आणि खुर्चीवर बसून सोलते. आज काय होतंय गो, लय छान वाटतंय हे तरी. आराम का मामला है ये. झाले नाही ग, आता परत चालू केला. आता हो 4-5 सेकंद झालं चालू केलेला, बंद केलं तर झालं. किती पुढं आणतीन हे तर मी आणलं होतं हो का, 2-3 आण हो का मैत्रिणीनं. हे ढिगारा असं सोडून ठेवला. पाऊस परत चालू झालाय. लागते मला काम करू. आता तिकडे गेली, तिचं म्हणणं कसं की मम्मी मी तुला लागते काम करू, तू मला ना मला पाहिजे ते घेत जा. मग मी तिला घेते मैत्रिणींना. मला जर कुठं का मला एवढं 10-12 लाख फिटलं की मला कुणालासाठी करायचं आहे सांगा तुम्ही. थोडंसं राहिलं अजून ती बांधकामाचं, ह्याला बी 11 लाख रुपये उचललं होतं. ह्याचं काय संपत आलं ते घराचं. म्हणजे मी 11 लाख रुपये उचललं होतं मैत्रिणींना घरासाठी. आणि मशनींचं काय राहिलं ते थोडंफार, गटाचं काय आहे तर लई नाही 46-47 हजार रुपये मला महिन्याला हप्ता असतो. अहो काय सांगू, हे हप्ता भेटलं ना वर्षभरात माझं सगळं तर मी फॉर्च्युनर घेऊ शकते. कारण का 50,000 रुपये हप्ता सहज भरू शकते मी. पण आता काय करायचं, हळूहळू चालले माझं म्हणजे सश्याच्या पावलाने, म्हणजे कासवाच्या पावलाने चालले हळूहळू. माझ्या डोक्यात कसं असतं, लोकांचं पहिलं सगळं देणं मिटलं का नाही, नंतर नाही येणं करायचं. असं लाईट फिटिंग वगैरे नाही तो का दिसते का, पण मग ते तिकडं ज्या गरजेच्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या आणल्यात त्या. मी महिन्याचा हप्ता भरून पैसे शिल्लक राहिले ना तरच काय लागेल ती वस्तू घेते, नाही तर तशी नाही येत. अजून गळ्यातलं नाही मला माहिती का, घंटेला साखळीतला करायचा आहे मोठा. गण्याच्या लग्नापर्यंत मिळाला तरी बाद झालं का. दिदे तुझ्या लग्नापर्यंत मिळेल घंटेला साखळीतला. जारे काय जारे, एक अजून परत दे. तूच म्हणली होती की तू बड्डेला काहीतरी पाहिजे. हे का परत एक सोडली. आता मी ते सोडून हाता सरशी खरका फोडायच्या तिथं. मला तर वाटतं एवढा फोडावून खरका फोडायला सुरुवात करावं बाया. नुसतं हीच करून काय करते, खारीक खोबऱ्याची पावडर कमी पडली 1.5 किलोची वगैरे. त्यात मध्ये खोबरं संपलं मैत्रिणी मागं, लय वैताग आहे डोक्याला. 25 किलो मागाव निघून ये. आज देतो म्हणले होते. आणि काजू बदाम बी मागावल्यात, तेवढीशा काजू बदाम मला काय व्हायचंय तेव्हा. मी आपले एकदाच आणते होलसेलवाल्याकडून. आता अशी असू दे, तुमचा नाही लय वेळ घेतली. बाय 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 बाय.